मैत्रिणींनो, तुमच्या लहान मुलांच्या आवडीचा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे चायनीज. आणि चायनीजमध्ये सिमला मिरची टाकली नाही तर चायनीज अपुरी आहे. बरं, मी चायनीज बद्दल व्हिडिओ बनवत नाहीये, व्हिडिओ आजचा सिमला मिरची बद्दल आहे. अशा अननोन फॅक्ट्स आणि मेल आणि फिमेल सिमला मिरची हे नेमकं काय प्रकरण आहे त्याचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1, मेल आणि फिमेल सिमला मिरची कशी ओळखायची. ऐकल्यावर माझ्याप्रमाणे सुरुवातीला तुम्ही सुद्धा चॅट व्हाल, कारण सिमला मिरची मेल आहे की फिमेल हे ओळखण्यासाठी ना ती उलटी करून तिच्या बुडाखालचा जो भाग आहे, खालचा भाग आहे तो बघणं गरजेचं आहे. तिथे असणाऱ्या ना बियन्स किंवा फुगवटा जो काही असतो, मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवीन, त्या फुगवट्यावरनं मेल आहे की फिमेल आहे ते ठरतं. तर मेल सिमला मिरची काय ते बघूया. जर सिमला मिरचीच्या खालच्या बाजूला ना 3 फुगवटे असतील तर ती मेल सिमला मिरची मानली जाते. हिचा आकार उभा असतो आणि थोडा लांबट असतो. आता फिमेल सिमला मिरची कशी ओळखायची. जर सिमला मिरचीच्या खालच्या बाजूला 4 फुगवटे असतील तर ती फिमेल सिमला मिरची असते आणि तिचा आकार ना गोलसर आणि थोडा पसरट असा असतो. आता कच्ची खाण्यासाठी कोणती सिमला मिरची योग्य आहे ते सुद्धा आपण पाहूया. कच्ची जर तुम्हाला सिमला मिरची खायची असेल किंवा सॅलेडसाठी नेहमी ना फिमेल सिमला मिरची वापरली जाते, कारण ती तुलनेनं थोडीशी नरम असते. सिमला मिरचीचे काही वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे ती म्हणजे ही चवीला जास्त गोड असते. जे मी तुम्हाला म्हटलं की कच्ची सिमला मिरची तुम्ही वापरा. यामध्ये मेल सिमला मिरचीच्या तुलनेमध्ये बियांचं प्रमाण थोडं जास्त असतं. ही मिरची कच्ची खाण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे सॅलेड, सँडविच, रायतं किंवा गार्निशिंगसाठी ना तुम्ही फिमेल सिमला मिरची वापरू शकता. यानंतर शिजवून खाण्यासाठी कोणती सिमला मिरची चांगली आहे तर त्याचं थेट उत्तर आपण जाणून घेऊया. भाजी, ग्रेव्ही किंवा चायनीज पदार्थांमध्ये शिजवून खाण्यासाठी मेल सिमला मिरची म्हणजे ज्याच्या मागे 3 फुगवटे आहेत अशी सिमला मिरची वापरली पाहिजे. मेल सिमला मिरचीची काही वैशिष्ट्य पाहूया. त्यामध्ये चव तिची ना थोडीशी कमी गोडसट आणि तिखट आणि थोडी उग्र असते. यामध्ये बियांचं प्रमाण हे खूप कमी असतं फिमेलच्या तुलनेमध्ये. ही मिरची शिजवल्यानंतर मऊ पडत नाही, ती कुरकुरीत राहते. त्यामुळे तिचा कुरकुरीतपणा आपल्याला छान दाताखाली जाणवतो. त्यामुळे घरगुती भाज्या, सांबार, पिझ्झा टॉपिंग्स, पास्ता, चायनीज नूडल्स, फ्राईड राईस हे बनवण्यासाठी मेल सिमला मिरची वापरली पाहिजे. आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भाजी मार्केटमध्ये जाल तेव्हा सिमला मिरची उलटी करून ती नक्की तपासा. सॅलेड बनवायचं असेल तर 4 फुगवटे असलेली आणि भाजी करायची असेल तर 3 फुगवटे असलेली सिमला मिरची नक्की निवडा. आता सिमला मिरची म्हटलं किंवा ज्याला भोपळी मिरची, ढोबळी मिरची असं आपण बोलतो, तर याच्या काही अननोन फॅक्ट सुद्धा तुम्हाला सांगते. तर यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की सिमला मिरची ही मूळची भारतातली नाहीये. जरी आपण हिला सिमला मिरची म्हणत असलो तरी ही भाजी मूळची भारताची नसून ही मूळची सेंट्रल आणि साऊथ अमेरिकेची भाजी आहे किंवा हे फळभाजी आहे. भारतात ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये इंग्रजांनी हिचं बियाणं आणलं. हिची पहिली लागवड सिमल्याच्या थंड आणि डोंगराळ वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आणि म्हणूनच याला सिमला मिरची म्हटलं जातं. आता घरगुती उपायांसाठी दुसरं म्हणजे हिरवी, पिवळी आणि लाल सिमला मिरची ही वेगवेगळी जात नाहीये, हे लक्षात घ्या. अनेकांना असं वाटतं ना की या वेगवेगळ्या रंगाच्या मिरच्या या वेगवेगळ्या जातीच्या आहेत, पण फॅक्ट अशी आहे की एकाच झाडाच्या वाढीच्या वेगवेगळ्या या पायऱ्या आहेत. हिरवी मिरची ही सर्वात आधी काढली जाते. ही थोडी कडवट असते. पिवळी आणि जी ऑरेंज मिरची असते ती झाडावर थोडी जास्त वेळ राहिल्यावर तिचा रंग बदलतो आणि चव हलकी गोड असते. लाल मिरची जी आहे ना ही पूर्णपणे पिकली सिमला मिरची की तिचा रंग लाल होतो आणि चवीलाही जास्त गोड असते. तिसरं म्हणजे संत्र्यापेक्षा तिप्पट जास्त व्हिटॅमिन सी. आता आपल्याला असं वाटतं की व्हिटॅमिन सी म्हटलं की फक्त लिंबू किंवा संत्र हेच 2 फॅक्टर आहेत, पण तुम्हाला ऐकून आता आश्चर्य वाटेल, एका लाल सिमला मिरचीमध्ये संत्र्यापेक्षा तिप्पट व्हिटॅमिन सी असतं. आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप छान वाढावी म्हणून ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे लाल सिमला मिरचीची पण भाजी करून खा. आता चौथं म्हणजे मिरची असूनही ती तिखट का नसते असाही प्रश्न आपल्याला जाणवतो. इतर मिरच्या खाल्ल्यावर जीभ जळजळते, पण सिमला मिरची खाताना तसं होत नाही. याचं वैज्ञानिक कारण आहे. ते कारण म्हणजे इतर मिरच्यांमध्ये ना कॅप्सिसिन नावाचं रसायन हे खूप जास्त असतं. ते तिखटपणासाठी कारणीभूत असतं. सिमला मिरचीमध्ये हे रसायन अत्यंत कमी असतं, म्हणजे नगण्यच असतं, म्हणूनच हिला स्वीट पेपर असं म्हटलं जातं. नंबर 5, डोळ्यांसाठी नॅचरल फिल्टर. हिरव्या आणि पिवळ्या सिमला मिरचीमध्ये ना ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे घटक असतात आणि हे मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक ना आपल्या डोळ्यांसाठी नॅचरल
सनग्लासेस किंवा ज्याला आपण फिल्टर म्हणतो ना त्याचं काम करतो. वाढत्या वयानुसार मोतीबिंदूचा त्रास होणं, रातांधळेपणा येणं, दृष्टी कमी होण्याचा जो धोका टाळायचा असेल तर सिमला मिरची खाणं हा अत्यंत महत्त्वाचा आणि खूप फायदेशीर घटक आहे. याला जोडून पुढचा मुद्दा तो म्हणजे ना रात्रीच्या वेळेस जे काही अंधारल्यासारखं वाटतं किंवा रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस ज्याला म्हणतो त्यावरती गुणकारी आहे. सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण हे हिरव्या मिरचीपेक्षा तब्बल 11 पटीनं जास्त असतं. ज्या लोकांना रात्रीच्या वेळी कमी दिसण्याचा त्रास आहे अशा लोकांसाठी लाल सिमला मिरचीचं खाणं आणि डाएटमध्ये ते असणं फार 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 महत्त्वाचं मानलं जातं. आता वेट लॉससाठी सुद्धा ही महत्त्वाची आहे. सिमला मिरचीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. 100 ग्रॅममध्ये फक्त 31 कॅलरीज असतात. ही भाजी शरीराचा मेटाबॉलिक रेट जो आहे तो वाढवते, ज्यामुळे रक्तदाब किंवा हृदयाचे ठोके न वाढता शरीरातील फॅट आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणामध्ये बर्न होतात. तर अशी ही सिमला मिरची आपल्या जेवणामध्ये नेहमी असते, पण तिचे ह्या अननोन फॅक्ट्स आणि त्यामधलं मेल फिमेल हा जो काही फरक आहे ना हा बऱ्याच लोकांसाठी नवीन असेल किंवा काही लोकांना माहितीही असू शकतो, पण त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, भरपूर शेअर करा आणि सिमला मिरचीचे तुम्ही काय काय पदार्थ बनवतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करत राहा.